कसलंही अपचन असू दे, अपचन झालंय, करपट ढेकर यायला लागल्यात, लगेच आलं किसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं. आता कोण जर म्हणला मला बीपीचा त्रास आहे आणि मीठ खाऊ का, मर तिकडे कर खा, मनात शंका घेऊ नको. हे शंकेनं जास्त होतंय खरं सांगायचं. शंका ही अशी चीज आहे ना, यानं संसार सुद्धा धुळीला मिळाल्यात. म्हणून शंका घ्यायची नाही कुठली. ते घालायचं मीठ आणि चवीनुसार ते खायचं. बघा, ते संपायच्या अगोदर करपट ढेकर थांबतील, अपचनाचा त्रास निघून जाईल. लूज मोशन सुरू झालंय, पोटात कळ करून गडगड वाजते, लूज मोशन सुरू झालंय. चमचाभर मेथीचे दाणे घ्यायचे, जिभेवरती ठेवायचे, कोमट पाण्याबरोबर गिळायचे. ज्या मिनिटाला गिळणार त्या मिनिटाला बंद दुखायचं, त्या मिनिटाला लूज मोशन बंद. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे सांगा बरं तुम्हाला. आणि याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. पाया पडतो तुमच्या, हे करून बघा. मी सांगतोय म्हणून नुसतं ऐकू नका. अहो, हे खूप सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला आयुर्वेदानं सांगितलेले आहेत, आपल्या निसर्गोपचारांनी सांगितलेले आहेत, पण हे तुम्ही करायला बघत नाही. तुम्हाला हाऊस काय माहितीये का, गाडीत बसायचं, दवाखान्यात जायचं, टोचून घ्यायचं आणि सगळ्या गावानं विचारायची. लय अपेक्षा असते, का कुठे गेलतीस, दवाखान्यात आहे, काय झालं, बघ बाई अगं काल तरी चांगली होतीस की, लगेच रात्रीत काय झालं तुला, असं म्हणलं का नाही, हे जे पित्र स्वर्गातच. हे कसं आहे माहितीये, मैत्रिणीला कधी दुःख सांगायला जाऊ नका. ते ऐकून काय सांगतेस बाई, अहो बाई वाज असं कसं, काय सांगतेस, होईल की, हा बघ की बाई बाळ. नाही, तुम्ही जेवढं तसं म्हणाल का नाही, तसं तुम्ही अजून 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 सांगत जाताय, लय आतलं सांगताय. आणि तुम्ही उठून गेलात का नाही की लगेच मग त्या पाप फेडायला लागल्या. असंच पाहिजे. हा, ही लय कळीची असतात. त्यामुळे कुणाला काही सांगा जाऊ नका. तुमच्या दुःखाशी कुणाला दुनियेला काही देणं घेणं नाही आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. मित्राला कुठे, आता पहिलं ना जेवायला माणसं यायची ती यात्रेला, ह्याला त्याला, आता बंद झालेत बघा. आता जेवणाला काही महत्व राहिलं नाही. ह्याच्यासाठी बोलवा, तिरडीहून उठून येईल. हा, ये की बसूया म्हणलं का नाही, हे म्हणा कुठं चांगलं गेलं, आलोच बघ, थांब. बायकोला 100 थापा मारून कसलंही काम असलं तर ते कॅन्सल करून तुमच्याकडे येणार. ते सोडून दुसऱ्या कुठल्याही कामाला बोलवा, माणूस आला तर विचारा तुम्हाला येणार आहे का, येत नाही. कोण कोणाला उपयोगी पडत नाही. त्यामुळे मित्र किती कसे ठेवायचे, मैत्रिणी कशा ठेवायच्या, ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. हा, हे बिस्किट पुढे घेऊन येतात का नाही बघायला, ह्या डेंजर लोकांना घ्यायचं नाही घरात. हे लय असतात, येतात आणि एवढी भीती घालून जातात ना, काय सांगायचं. काय लगा वाघासारखा तू, काय पडलास हे नाही, काय खरं नाही रे, आयुष्यात काय राम राहिला नाही बघ. आता तुझं काय खरं नाही, आता तू ह्यातनं काय उठत नाहीस. तुम्हाला म्हणतोय, तुम्ही खरंच त्यातनं उठत नाही, खरंच उठत नाही. ते जाताना तसली एनर्जीच लावून जाते. तुमचा त्यात कार्यक्रमच म्हणून हे घ्यायची नाही. कोणाचं ऑपरेशन झालं असलं तर कुठल्या बायकांना एवढं बघायला सोडू नका. ही जाती, तिचं ऑपरेशन चांगलं झालं असते, ते बरं झालं असते, तिथं जाऊन ही रडायला चालू करते. तिला वाटते डॉक्टरने सांगितलं, वाटतं माझा कार्यक्रम होणार आहे. चांगलं झालेलं मरतय. हा, हे लय, हे ह्याचं रडे लय डेंजर असते. सासू मेल्यावर आनंद झालेला असतो, खरं उगाच आपलं आत्याबाई काय तुम्ही पाहिजे होता, जेव्हा होती त्यावेळेस तिला विचारलं नाही आणि नव्हतं त्यावेळेस. आता तर लय डेंजर आहे. आता रडायची पद्धत बंद झाली. तुम्हाला काय वाटतंय, आता जी सुशिक्षित मुलं रडत नाहीत, आई मेली तरी त्यांना रडायला येत नाही, वर आणि म्हणतात रडत असं बस, काका आमच्या आईच्या कानात राहिले तेवढं काढावं. कानातलं सुद्धा तुमच्या सोबत पाठवत नाही, कशाला कुठली अपेक्षा धरून बसताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. हल्ली किती नवरा बायकोचं प्रेम, किती नवऱ्यावर बाईचं कितीही प्रेम असू दे, अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही बघा. मला माहिती आहे चांगलं, मी मेलेलं नाही पण मी बघितलं. ते म्हणलं तुला कसं माहिती, तू काय बघितलेस का, काय सांगू शकत नाही, तू काय सांगू शकत नाही. अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही, अर्ध्या तासानंतर नुसता पदराड वाजतो, असं त्या झालरीमधनं बघत असते, अशी जाळीच्या साडीमधनं बघते कोण कोण आल्यात कोण कोण आल्यात, बाकी काही नाही. आणि कोण येईल त्याला एकच कॅसेट, आमच्या ह्यांना बघायला आलाय का, तिथनं चालू असते. दुसरी बाई असते शेजारी बसले, गप रड. आता गप कसं रडायचं, ती म्हणती तोंडानं सांग तोंडानं सांग. मग कशाने सांगत होती मग,
ही मला याचा अर्थच समजलाय. तुम्हाला कोणा माहिती असेल तर सांगा. गप रड म्हणजे काय हो? आणि तोंडात हळू रड आणि नाही रडली म्हणजे काय बाई काय नाही बघा तिला काय फरक पडलेला नाही, एवढा चांगला सोन्यासारखा नवरा गेला तरी बाई रडे ना. आता नाही रडली तर ती आणि रडली तर गप रड. मग तिनं फाशीच घ्यायला पाहिजे. लय डेंजर कंडिशन असती, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला विनंती करतो, ह्यांच्या नादाला लागू नये. ह्यांचं काय ते मी सांगणार नाही. हे बायको मिली का नाही, कसं व्हायचं कसं व्हायचं आता कसं व्हायचं. मित्र म्हटला माझ्या ओळखीतले, लगेच तोंड बंद. आल्याबरोबर त्याला फोन करते, हा ती मगाशी काय तर म्हणत होता, जरा घरापर्यंत येऊन जा की. लगेच जुळणी तुम्ही फोटो आणि तुम्हाला फोटोला नमस्कार करून म्हणते, हा पोरांसाठी आणल्या आणि हे जा घेऊन हिंडत असते तिला पोरांसाठी कुठे असू देत चला. पण हसत खेळत आनंदात आयुष्य जगा. आयुष्य परत परत नाही.